नमस्कार शेतकरी मित्रांनो, उत्पादन कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सरकारने अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षी खरीपातील हंगामासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती भावांतर योजनेच्या अंतर्गत। आता विधानसभा निवडणुकीपूर्वी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या अनुदानाचा मुहूर्त लागला होता आणि शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये काही पैसे देखील टाकण्यात आले होते। यावेळी ज्या शेतकऱ्यांचे पीक पाहणी करूनही बहुतेक शेतकऱ्यांची नाव यादीमध्ये आलेले नाहीत, या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात अनुदान येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं। मात्र निवडणुका संपताच अजून त्याचे कुठेही थांगपत्ता नाही आणि सरकारने आता नवीन सरकार आला आणि पीक पाहणी करूनही अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन अट घातली। आता ती अट कोणती ते आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असतील। शेतकऱ्यांकडे तलाट्यांकडून सोयाबीन पीक पेरा नोंदणीची प्रमाणपत्राची मागणी केली जात असल्याने आता राहिलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानापासून मुकावं लागणार की काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आपल्याला दिसत आहे। अर्थसंकल्पामध्ये अनुदान जाहीर करूनही त्याचे वाटप करण्यासाठी सरकारकडून तारीख पे तारीख सुरू होती आणि ती तारीख देखील देण्यात आली। यातच हे अनुदान पीक पाहणीवर किंवा पीक पाहणीनंतर पिकांची नोंद केलेल्या शेतकऱ्यांना देण्यात निर्णय घेण्यात आलेला होता। मध्यंतरी हा निर्णय मागे घेण्यासाठी आल्याचा गवगवा देखील आपल्याला इथे समजला होता। आता जर विचार केला तर परळी येथे झालेल्या कृषी महोत्सवामध्ये दस्तरखुद म्हणजे जे काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीक पाहणीची अट शिथिल केली होती, पण लगेच पुढच्या आठवड्यामध्ये GR चेंज केला आणि तो GR मध्ये त्यांनी सांगितलं की ही अट असणार आहे, मात्र ती प्रत्यक्षात आलीच नाही। यात पीक पाहणी ॲपवर नोंदणी करूनही अनेक शेतकऱ्यांचे नावे अनुदानाच्या यादीमध्ये आलेले नाही आहेत। तर यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाकडून पोर्टलवर देखील भरण्यात आलेली आहे। यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि या अनुदानाचे वाटप देखील झालेले नव्हते। मात्र पीक पाहणी करूनही काही शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव न आल्याने शेतकरी आता हवालदिल झालेत। नेमकं मिळणार कधी अनुदान? जे काही राहिलेले शेतकरी आहेत, सामायिक शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना मिळणार कधी? या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये अनुदान येणार असल्याची घोषणा देखील येथे करण्यात आली। त्यानुसार शेतकऱ्यांना त्याच्या याद्याही तयार करण्यात आलेल्या आहेत। आता विधानसभा निवडणूक होताच हे अनुदान मिळेल अशी आशा आपल्याला होती। नवीन सरकार येईल, नवीन कृषी मंत्री येतील आणि पीक पाहणीची अट रद्द देखील होईल असं देखील वाटलं होतं। कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तलाट्याकडून सोयाबीनचा पीक पेरा नोंद असल्याबाबतच्या प्रमाणपत्राची मागणी आता करण्यात येत आहे। सगळं बदललं, सगळे हे परत त्यांच्या लायकीवर आलेत। हाच निकष यादीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना का लागू करण्यात आलेला नाही असा प्रश्न ज्यावेळेस शेतकरी उपस्थित करत असून सरकारला पीक पाहणी करूनही यादीमध्ये नाव न आलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची आता इच्छा उरलेली नाही की काय असा प्रश्न आता ज्या शेतकऱ्यांना मिळालेलं नाही अनुदान अशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। साहजिकच आहे, बाकीच्यांना देत आहे, बाकीच्यांना देत नाही, सरसकट सगळ्यांना द्या। कृषी विभागाकडून अनुदान अनेक वेळा अनेक शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर चुकीची भरल्या गेल्याने त्या शेतकऱ्यांना देखील त्याचा अनुदानाचा लाभ मिळालेला नाही। आता याची चूक कोणाची याच्यामध्ये हे सगळं काही बघावं लागणार आहे। ही माहिती दुरुस्त करण्यासाठी पोर्टलवर एडिट ऑप्शनही देण्याची प्रक्रिया कृषी विभागाकडून केली होती। काही दिवसांपूर्वी ही जी काही प्रक्रिया होती ही दुरुस्ती होत नसल्याची स्थिती असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अनुदान लटकलेले आपल्याला दिसत आहे। यादीतील शेतकऱ्यांकडून आधार क्रमांक व सहमतीपत्र घेण्यात देखील आले आणि शेतकऱ्यांनी ते जमा केले, मात्र शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाने चुकीची भरल्याने त्यांना अनुदानापासून वंचित राहिलेलं आपल्याला दिसते। मग याच्यामध्ये चूक कोणाची? शेतकऱ्यांची की अनुदान देणाऱ्यांची की प्रशासकीय विभागाची का कृषी विभागाची? कोणीही याच्यामध्ये शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या जी माहिती द्यायला पाहिजे ती माहिती देत नाही आहे आणि शेतकऱ्यांना वारंवार इकडे फिरवत आहे। आता जे नवीन कृषी मंत्री आले यांच्याकडून देखील आपल्याला हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे जे काही अनुदान राहिलेले आहेत, टांगणीला लागलेले अनुदान आहेत, ते लवकरात लवकर रिलीज करायला पाहिजेत त्यांनी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।